गागा भट्टांनी त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने छत्रपती शिवाजी महाराजांना तिलक केला. महाराज शूद्र होते म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, असं काही जणांचं मत असतं, ज्याला कोणताही संदर्भ आपल्याकडे उपलब्ध नाही. कारण राज्याभिषेकावेळी महाराजांचे क्षत्रियत्व हा मुळात प्रश्नच नव्हता. महाराज हे आधीपासूनच क्षत्रिय होते. म्हणजे जयराम बेंडे जो शहाजी राजांच्या पदरी जो कवी होता, त्याने जो राधा माधव विलास चंपू हा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये हा जयराम बेंडे शहाजी राजांना सिसुदेव वंशाचा असं म्हणतो. याशिवाय या जयराम बेंडेच्या ग्रंथामध्ये संभाजी राजांचा म्हणजेच शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंचा युवराज अभिषेक झाला असा उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणजे जर संभाजी महाराजांचा युवराज अभिषेक होऊ शकतो तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही होऊ शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की राज्याभिषेकावेळी महाराजांच्या क्षत्रियत्वावर कोणताही प्रश्न निर्माण झाला नव्हता. राज्याभिषेकावेळी सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता तो संस्कार लोपांचा. म्हणजे क्षत्रियांचे जे संस्कार होते ते संस्कार महाराजांवरती झाले नव्हते. व्रतबंध वगैरे जे संस्कार होते म्हणजे मुंज वगैरे जी करायला हवी होती ते संस्कार महाराजांवर झालेच नव्हते. त्यामुळे राज्याभिषेकाआधी हे सगळे संस्कार होणं गरजेचं होतं आणि तेच काम गागा भट्टांनी केलं. म्हणजे सभासद बखरकार म्हणतो की गागा भट्टांनी महाराजांचा पहिल्यांदा व्रतबंध केला, शुद्ध क्षत्रिय केले आणि त्यानंतर राज्याभिषेक सोहळा पार पडला. म्हणजे गागा भट्टांनी महाराजांचे पहिल्यांदा जे क्षत्रिय म्हणून संस्कार व्हायला होते ते संस्कार कार्य पार पाडले. त्यानंतर हे जे संस्कार उशिरा झाले त्यासाठी प्रायश्चित्त म्हणून महाराजांना तुला पुरुष दान विधी करावा लागला. या विधीमध्ये महाराजांना अनेक प्रकारचे दान धर्म करावे लागले. म्हणजे गागा भट्टांनी आडे वेडे न घेता उलट महाराजांचा राज्याभिषेक सुरळीतपणे कसा पार पडेल याकडे लक्ष दिलंय. म्हणजे असे गागा भट्ट महाराजांचा तिलक त्यांच्या पायाच्या अंगठ्याने करतील का, आणि मुळात असा अपमानास्पद विधी जर होत असेल तर महाराज तो विधी पाहत बसतील का. आता याशिवाय शिवाजी महाराजांना गागा भट्ट आणि गागा भट्टांना शिवाजी महाराज हे राज्याभिषेकावेळी पहिल्यांदा भेटले का, तर असं नाहीये. 1663-64 सालीच म्हणजे 10 वर्षाआधी राज्याभिषेका 10 वर्षाआधीच गागा भट्टांचं महाराष्ट्रात येणं जाणं होतं. शिवाय त्यांना शिवाजी राजांबद्दल त्यांना आदर होता. आता राहिला प्रश्न महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचा राज्याभिषेकाला विरोध होता असं म्हणण्याचा. तर हेनरी ऑक्झंडन इथं रायगडावर आला होता हे प्रत्येकाला माहितीये. याच इंग्रजांचं सुरतेला लिहिलेलं एक पत्र आहे 16 जुलै 1674. त्या पत्रात इंग्रज म्हणतात की रायगडावर राज्याभिषेकावेळी 20,000 पेक्षा जास्त ब्राह्मण हजर होते. मग कोणत्या ब्राह्मणांनी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला?